मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या अस्ताव्यस्त असलेल्या नोट्सना बघून कधी विचार केला आहेत का, की अरे सुरुवात कुठून करू? किंवा कसं कशा गोष्टी शोधू या एवढ्या सगळ्या नोट्समधून? किंवा मित्रांनो, तुमच्या ज्या प्रोफेशनल आयुष्यात जे तुम्ही प्रेझेंटेशन्सवरती काम करता किंवा जे ॲनालिसिसवरती काम करतात, त्याचे साचलेले एवढे सगळे डॉक्युमेंट बघून तुम्हाला कधी वाटतं का, की अरे एवढे डॉक्युमेंट्स परत कसे हाताळायचे? तर मित्रांनो, तुम्ही एकटे नाही आहात. ह्यासाठीच मित्रांनो गुगलचं नोटबुक LM ही AI वर आधारित असलेली आपली वेबसाईट अवेलेबल आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये समजावून सांगेन की गुगलचं नोटबुक LM कसं वापरायचं, त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे किंवा जस्ट डॉक्युमेंट्सच नव्हे तर आपण बाकी इतर काहीही गोष्टी त्याच्यामध्ये इनपुट करू शकतो आणि गुगलचं नोटबुक LM ते त्याच्यातून डेटा काढून, त्याच्यातून तुमच्या ज्या नोट्स काढून तुम्हाला त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडून दाखवू शकतो. तर मित्रांनो, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या नोटबुक LM आपल्याला मदत करू शकतो ते सगळ्या आपल्या इन्फॉर्मेशन एकत्रित करण्यासाठी, त्या इन्फॉर्मेशनवरती ॲनालिसिस करणे आणि तुम्हाला बाईट साईज पीसेस देऊन लहान किंवा छोट्या स्वरूपात त्याची तुम्हाला माहिती देऊन तुमचं काम सोपं करणं हे नोटबुक LM एकदम पद्धतशीररित्या करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण हे A to Z सगळं बघणार आहोत की नोटबुक LM कसं वापरायचं, कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि कशा बाकीच्या गोष्टी त्याच्यातून काढून घ्यायच्या. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण लगेचच जाऊया आपल्या वेबसाईटवरती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही नोटबुक LMची वेबसाईट आहे. notebooklm.google वरती तुम्ही जाऊन या वेबसाईटला भेट देऊ शकता. तर तुम्ही ते बघू शकता, यांनी खूप काय ते इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही इथे तुमच्या नोट्स ॲड करू शकता, स्टडी गाईड्स ॲड करू शकता किंवा जे पण काय ते मी सगळे तुम्हाला एक एक त्याचे ऑप्शन आता दाखवणारच आहे, तसं आपण आतमध्ये जाऊ. बट हे बेसिकली तुमच्या काय गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आपण आता एक काम करूया, आपण सरळ आपल्या नोटबुक LMवरती त्याच्या त्या मेन डॅशबोर्डमध्ये जाऊया. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे अकाउंट उघडावं लागेल. माझं अकाउंट ऑलरेडी आहे, त्यामुळे माझी ही स्क्रीन दिसते. बट जसं तुम्ही तुमचं गुगलचं ID वापरून तुम्ही साईनअप केलं की तुम्हाला ही अशी विंडो इथे ओपन झाली दिसेल. तर मित्रांनो, आज आपण एक्झाम्पल बघणार आहे याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये जाऊन. तर मी काही डॉक्युमेंट्स, काही बुक्स, मार्केटिंगवरचे बुक्स काही मी डाउनलोड करून ठेवलेत आजच्या आपल्या या व्हिडिओसाठी. तर मी ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे आणि याच्यावरून तुम्हाला अजून याच्यामध्ये दाखवणार आहे की हा कसा आपल्याशी संवाद साधतो किंवा तुम्ही त्याच्याशी कसा संवाद साधू शकता. त्यातून आपल्याला बाईट साईज किंवा लहान लहान प्रमाणात इन्फॉर्मेशन घेऊन स्टडी करणं किंवा एखाद्या गोष्टीला किंवा काही गोष्टींना समजणं किती इझी असतं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. आपल्या मेन डॅशबोर्डमध्ये येऊया. तुम्ही इथे मेन बोर्डवरती आलात की तुम्हाला वरती ते ऑप्शन दिसतो क्रिएट न्यूचा. इथे क्रिएट न्यूवरती मित्रांनो तुम्ही क्लिक करा. तर मित्रांनो, जसं तुम्ही क्रिएट नाववरती क्लिक कराल तशी तुमची ही एक विंडो ओपन होईल. आता मी ही विंडो तुम्हाला समजून सांगतो एकंदरीत काय आहे ते. बेसिकली या विंडोवरती तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये अपलोड करू शकता. मग तुम्ही याच्यामध्ये PDF अपलोड करू शकता, काही टेक्स्ट फाईल असतील ते अपलोड करू शकता. असं खाली तुम्ही बघताय सगळ्याचं. जर समजा तुमची गुगल ड्राईव्हवरती अकाउंट आहे आणि तुमच्या काही फाईल्स आहेत किंवा कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचे गुगल ड्राईव्हवरती सेव्ह आहेत, तर तुम्ही ते पण याच्यामध्ये इम्पोर्ट करू शकता. जर तुम्ही इथे बघू शकाल गुगल डॉक्सचा ऑप्शन आहे, इकडे गुगल स्लाईड्सचा ऑप्शन आहे. तुम्ही हे दोन्ही ऑप्शन वापरून त्याच्यामध्ये तुमची डॉक्युमेंट अपलोड करू शकता, जेणेकरून ते नोटबुक LM ॲनालाइज करू शकेल. तर फक्त डॉक्युमेंट्सच नाही मित्रांनो, तर तुम्ही इथे बघाल ज्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपले अजून काही ऑप्शन आहेत ते म्हणजे तुम्हाला समजा कुठल्या वेबसाईटवरून जर इन्फॉर्मेशन मिळत असेल तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड किंवा तुमच्या नोट्सच्या रिलेटेड, तर तुम्ही त्या वेबसाईटची लिंक पण इथे अपलोड करू शकता. त्याच्याबरोबर मित्रांनो, तुम्ही इथे तसंच यूट्यूबचे काही व्हिडिओ पण टाकू शकता. समजा तुम्हाला कुठलाही व्हिडिओ यूट्यूबचा आहे तो समजून घ्यायचा आहे, तर त्या व्हिडिओची लिंक फक्त तुम्ही इथे टाकून द्या.
तर तो पूर्ण व्हिडिओसुद्धा ॲनालाइज करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे जर समजा काही टेक्स्ट आहे किंवा तुम्ही लिहिलेल्या नोट्स आहेत आपल्या कुठल्याही नोटच्या नोटपॅडवरती किंवा आपल्या मायक्रोसॉफ्ट वर्डवरती कशावरही तुम्ही जर लिहिल्या असतील नोट्स तुमच्या स्वतःच्या, तर त्या पण तुम्ही इकडे कॉपी करून पेस्ट करू शकता. आता मित्रांनो हे तर झाले त्याचे सोर्सेस. त्यानंतर तुम्ही इथे वरती बघू शकाल डिस्कवर सोर्सेस म्हणून ऑप्शन आहे. ह्या डिस्कवर सोर्सेसमध्ये कसं आहे की समजा तुमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही आहेत पण तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही फक्त ह्याच्यावरती क्लिक करून त्याला सांगा की मला फॉर एक्झाम्पल मला मार्केटिंगबद्दल माहिती करून घ्यायची आहे, तर तो तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तो स्वतःच गोळा करेल आणि तो तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती जाणून देईल. आपण ह्याच्यावरती येऊच्या नंतर, बट ह्याच्या आधी मी काही डॉक्युमेंट्स डाउनलोड करून ठेवलेत, ते मी तुम्हाला इथे अपलोड करून दाखवतो कशी प्रोसेस आहे ते. जसं तुम्ही इथे बघाल इकडे चूज फाईलचं ऑप्शन आहे, मी ते क्लिक करीन. त्यानंतर आपलं जे काही मी डॉक्युमेंट्स डाउनलोड करून ठेवलेत ते मी इथे अपलोड करीन. जसं बघितलं आता बघा तुम्ही ते बघाल हे आता इथे सगळे जे डॉक्युमेंट मी हे केले ते सगळे अपलोड होत आहेत. आता तो सगळे ते अपलोड करेल आणि तुम्हाला इथे एक छोटीशी समरी देईल की काय एक्झॅक्टली काय डॉक्युमेंट आहे आणि त्या डॉक्युमेंटची समरी काय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत. आता डॉक्युमेंट्स अपलोड व्हायला तुमच्या डॉक्युमेंटची साईज काय आहे त्या हिशोबाने थोडाफार वेळ लागू शकतो. जर एकदमच मोठी फाईल असेल तर तो एक 3 ते 5 मिनटं घेतो तुमचे सगळे ते डॉक्युमेंट्स अपलोड करून त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करायला. बट जसं तुम्ही इथे बघू शकाल इथे लेफ्ट हँड साईडला आपण जे 4 डॉक्युमेंट आत्ता अपलोड केले आहेत ते 4 डॉक्युमेंट तो इथे दाखवतो आहे. आता आपण याच्यामध्ये 3 पार्टिशन्स आहेत मित्रांनो, तुम्ही बघताय इथे लेफ्ट हँड साईडला तुमचे सगळे जे तुम्ही काही डॉक्युमेंट्स असतील, व्हिडिओज असतील किंवा तुमचं जे कॉपी पेस्ट केलेला टेक्स्ट असेल ते सगळ्या गोष्टी इकडे तुमच्या सेव्ह होतात या लेफ्ट हँड साईडच्या पॅनलमध्ये. आता हे जे मिडल पॅनल तुम्ही बघताय मित्रांनो ते आपली चॅट विंडो आहे. याच्यामध्ये आपण टाईप करून त्या चॅट विंडोमध्ये तुमच्या डॉक्युमेंट्सच्या रिलेटेड जे काही प्रश्न तुम्हाला असतील किंवा जे काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते प्रश्न तुम्ही गुगलला या नोटबुक LMला विचारू शकता. आपण ते पण बघूच या डिटेलमध्ये. मित्रांनो तुम्ही ते काही ऑप्शन बघता जसं इथे लिहिले की ॲड नोट और ऑडिओ ओव्हरव्ह्यू और माइंड मॅप. हे सगळं जे आहे ते आपल्या स्टुडिओ व्हर्जनमध्ये असतं. ते आपण एक एक करून बघणारच आहोत. पण मी तुम्हाला एक छोटीशी म्हणतो ना एक याची झलक दाखवतो की काय काय गोष्टी नोटबुक LM करू शकतो, जेणेकरून तुमचं जे शिकण्याचं किंवा जे स्टडी करण्याचं जो वेळ आहे किंवा जे काइंड ऑफ तो तुम्हाला आउटपुट देतो ते किती सोपं होऊन जातं किंवा ते किती इझी होऊन जातं. जर तुम्ही बघाल मित्रांनो इथे पहिला ऑप्शन आहे तुमचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू. आता नोटबुक LM काय करतो की तुम्ही जर ऑडिओ ओव्हरव्ह्यू क्लिक केलात की तुमच्या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती तो एक ऑडिओ क्लिप जनरेट करतो. त्या ऑडिओ क्लिपमध्ये 2 लोक त्या सब्जेक्टबद्दल त्या त्या ज्या काही डॉक्युमेंट्स तुम्ही दिले आहेत त्या डॉक्युमेंट्सबद्दल एक पॉडकास्ट टाईप ऑडिओ तयार करतात आणि ते त्या गोष्टींबद्दल तुमच्या त्या सब्जेक्टबद्दल एकमेकांशी चर्चा करत असतात. आपण हे बघणारच आहोत मित्रांनो इन डिटेलमध्ये. बट त्याचा इम्पॅक्ट असा होऊ शकतो तुम्हाला की तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टचा जर तुम्हाला अभ्यास करत असेल किंवा तुम्हाला दुसरं काहीही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त तो ऑडिओ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये टाकून येता जाता कधीही कुठेही कसाही तो व्हिडिओ आपला ऑडिओ ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल अजून जास्त माहिती मिळेल आणि तुम्हाला ते ग्रास्प करणं एकदम इझी होऊन जाईल. मित्रांनो दुसरा ऑप्शन तुम्ही बघता इथे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. आता ह्याच्यामध्ये पण नोटबुक LM काय करू शकतो की तो एक प्रेझेंटेशन टाईप व्हिडिओ बनवतो जो काय 6, 7, 8, 10 मिनटाचा तुम्ही जे तुमच्या डॉक्युमेंट्सवरती डिपेंड येते. बट तो एक 6 ते 10 मिनटाचा त्या कालावधीचा एक व्हिडिओ बनवतो ज्या व्हिडिओमध्ये तो एक प्रेझेंटेशन क्रिएट करतो आणि त्या प्रेझेंटेशनचं तुम्हाला तो प्रेझेंट करतो की तुमचा टॉपिक एक्झॅक्टली काय आहे, तुम्हाला त्यातल्या काय काय गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तो महत्त्वाचे मुद्दे मांडतो, तो स्वतःचे काही त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मांडतो. त्यामुळे ते इतकं तुम्हाला इझी होऊन जातं की तुम्हाला ते ग्रास्प करणं एकदम सोपं होऊन जातं. तिसरा ऑप्शन तुम्ही बघाल मित्रांनो इथे माइंड मॅप म्हणून आहे. हे मी तुम्हाला आपण सगळे ज्या डॉक्युमेंट ओपन करू तेव्हा दाखवीन. पण बाकी इथे तुम्ही बघाल इथे रिपोर्ट्स आहेत. इथे ब्रीफिंग डॉक म्हणून एक रिपोर्ट आहे, इथे स्टडी गाईड आहे, इथे FAQ आहे, इथे टाईमलाईन आहे.
तर एक एक ह्या गोष्टी काय करतात हे सगळं आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. आता सध्या मित्रांनो आपण परत येऊया आपल्या सोर्सेसमध्ये. जे आपला लेफ्ट पॅनल आहे, सोर्सेस म्हणजे जे डॉक्युमेंट्स आपण ॲड करायचे आहेत ते. मित्रांनो मी काही यूट्यूबच्या लिंक पण डाउनलोड करून ठेवल्यात, म्हणजे काही कॉपी पेस्ट करून ठेवल्या आहेत. त्या पण मी तुम्हाला दाखवतो की यूट्यूबचे कसे लिंक व्हायच्या. तुम्ही इथे परत त्या सोर्सवरती इथे जे ॲड बटन दिसते त्यावरती क्लिक केलं की परत आपली जी मगाशी विंडो होती ती ओपन होईल. तुम्हाला इथे यूट्यूबचा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करा. तो इथे तुम्हाला म्हणेल की यूट्यूबचे जो व्हिडिओ आहे त्याची URL पेस्ट करायला. तर ती व्हिडिओ तुम्ही कुठून असेल तुमच्याकडे टाकून द्या आणि आपण इथे परत बघाल इकडे इन्सर्ट म्हणून बटन, त्याच्यावरती क्लिक करूया. मी असे अजून काही व्हिडिओज करून ठेवले आहेत, ते मी जरा अपलोड करतो म्हणजे आपल्याला इझी होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्ही बघा, आपले जे आत्ता आपण यूट्यूबचे व्हिडिओ टाकलेत ते पण त्यांनी अपलोड केलेले आहेत आणि आता तो त्याच्यामधनं पण काही काही इन्फॉर्मेशन गोळा करून जसे तुम्ही त्याला प्रश्न विचाराल तसे तो त्या प्रश्नांची उत्तर देत जाईल. मित्रांनो मी याच्यामध्ये अजून एक थोडीशी आयडिया लावली आहे. जर तुम्ही इथे बघाल गुगलचं जेमिनाय जे आहे त्याला पण मी सांगितलं आहे की एक थोडासा रिसर्च करून मला त्याचा PDF रिपोर्ट बनवून द्यायला की मार्केटिंग नक्की काय आहे किंवा फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग काय आहे. मी जसं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलं, आज आपण फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग हा एक सब्जेक्ट घेऊन त्या सब्जेक्टवरती आपण छोटासा रिसर्च करणार आहे गुगल नोटबुक LMची मदत घेऊन. तर मी ह्याला पण सांगतोय आता की तू पण रिसर्च कर आणि मला जे PDF दे. तर तो आता रिसर्च करायला चालू करेल. जसा रिसर्च होईल तर तो आपल्याला ती PDF देईल आणि मग मी तुम्हाला ती परत अपलोड करून दाखवेन. त्यानंतर मित्रांनो मी ChatGPTचा जो एजंट मोड आहे, ChatGPT एजंट, मी एक व्हिडिओ बनवला आहे ह्यावरती. तो मी इथे वरती टाकून देईन. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले की हा ChatGPT एजंट कसा काम करतो. तर मी त्याला पण सांगितलेलं की मला फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंगवरती मला काही डॉक्युमेंट बनवून दे, मला रिसर्च करून दे. तर तुम्ही बघाल त्यांनी पण रिसर्च करून ठेवला आहे आणि याची PDF त्यांनी इथे आपल्याला दिलेली आहे. तर मी ती PDF डाउनलोड करीन. तुम्ही बघाल इथे PDF ती डाउनलोड झाली आहे. आपण आता परत जाऊया आपल्या नोटबुक LMवरती आणि आपण जी आत्ता ChatGPTनी बनवलेली PDF आहे ती पण त्याच्यामध्ये टाकूया. तुम्ही आता बघू शकाल इकडे त्याचा पण अपलोड करणं सुरू करायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गुगलनी पण त्याचा जो रिसर्च आहे तो त्यांनी पूर्ण करून आपल्याला इथे दिला आहे. आता इकडनं पण मी हा फक्त एक्सपोर्ट करू शकतो डॉक्समध्ये. तर मी आता एक्सपोर्ट करतो डॉक्समध्ये. आता तुम्ही बघाल त्यांनी ते गुगल डॉक्सचा एक डॉक्युमेंट क्रिएट करेल तो. तर बघा मित्रांनो हा रिपोर्ट पण आपल्याकडे आला आहे. आता आपण इथे जाऊन परत आपल्या नोटबुक LMमध्ये जाऊन आपण ॲडवरती क्लिक करूया सोर्सेसमध्ये आणि हा जो गुगल डॉकचा ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करूया. आता जसं मी कराल तुम्हाला इथे दिसेल, हा बघा हा आपला डॉक्युमेंट आहे, तो घेऊन आपण इन्सर्ट करूया. आता तुम्ही बघाल इकडे त्यांनी ते पण इन्सर्ट करायला चालू केलं आहे. आता मला मित्रांनो सोर्सेसमध्ये किंवा आपल्या जे डॉक्युमेंट अपलोड करण्यामधला शेवटचा पार्ट म्हणजे आपण बघूया हे जे डिस्कवर, जे तुम्हाला मी सांगितलेलं ना की या डिस्कवरमध्ये तुम्ही त्याला सांगू शकता की तुम्हाला अजून जर डॉक्युमेंट पाहिजे असेल त्याच्यामध्ये, की म्हणतो ना की एक होलिस्टिक व्ह्यू तुम्हाला मिळेल की अजून काही तुम्ही मिस करत असाल कुठले डॉक्युमेंट किंवा काय, तर ते पण तो करून दाखवेल. तर त्यासाठी आपण ते पण त्या सांगू शकतो की आय वॉन्ट यू टू फाइंड मी information on basics of marketing. इकडे मित्रांनो तुम्ही जर बेसिक मार्केटिंग नको असेल तुम्हाला, तुमचा जो विषय असेल, तुमचा जो सब्जेक्ट असेल, तुम्ही तो पण इथे टाकू शकता. आपण इथे फक्त त्याला सबमिट म्हणून म्हणूया. आता तुम्ही बघताय तो जाऊन सगळे आता सोर्सेस अजून स्वतः जाऊन शोधेल की अजून आपण याच्यामध्ये काय काय गोष्टी टाकू शकतो. तुम्ही इथे बघाल त्यांनी आपल्याला इतके ऑप्शन दिलेले आहेत की ह्या काही 2 PDFs आहेत, काही वेबसाईटच्या लिंक्स आहेत, त्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर आपण फक्त जर तुम्ही एकदा बघू शकता, जर तुम्हाला कुठलं नको असेल तुम्ही फक्त अनटिक करा, तो ॲड नाही करणार. पण आपण आत्ता त्या या गोष्टी आपण सगळे जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेत ते आपण त्याच्यामध्ये इम्पोर्ट करूया. आता तुम्ही बघाल मित्रांनो त्यांनी सांगितलेले डॉक्युमेंट होते, त्यांनी सजेस्ट केलेले डॉक्युमेंट होते, ते सगळे डॉक्युमेंट त्यांनी इथे टाकायला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो त्यांनी जे सजेस्ट केलेले डॉक्युमेंट्स होते त्यांनी सगळे इथे अपलोड केलेले आहेत. आता आपला हा जो डेटा कलेक्ट करण्याचा किंवा देण्याचा जो पार्ट होता तो पार्ट इथे संपला आहे मित्रांनो. आता आपण बघूया की तो त्या डॉक्युमेंट्सवरती आपल्याला कसे आन्सर्स करतो.
तो मित्रांनो तुम्ही बघाल इकडे ही जी चॅट विंडो आहे मिडल सेक्शन जे आपण त्याच्याबद्दल बोललेलो, त्या मिडल सेक्शनमध्ये मी त्याला फक्त सांगतो आहे आता की कॅन यू गिव्ह मी अ शॉर्ट 3 पॉईंट समरी इन व्हॉट इज दीज डॉक्युमेंट्स. ठीक आहे, आपण त्याला फक्त सांगून आपण त्याच्यावरती सेंड करूया. आता तुम्ही बघाल त्यांनी त्या डॉक्युमेंट्समधून शोधून तो आता एक 3 पॉईंटची छोटीशी समरी आपल्याला देईल, त्याच्यामध्ये तो सांगेल की हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कशाच्या रिलेटेड आहेत किंवा त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट गोष्टी दिल्या आहेत किंवा ते म्हणतो ना की 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 छोटीशी त्याच्याबद्दलची एक समरी तुम्हाला तो देईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे त्यांनी आपण त्याला 3 पॉईंट सांगितलेले द्यायला, त्यांनी ते 3 पॉईंट आपल्याला इथे दिले आहेत की कशाबद्दल हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये सांगतोय की तो फाउंडेशनल मार्केटिंग प्रिन्सिपल्सबद्दल हे डॉक्युमेंट बोलतात किंवा सेंट्रल फोकस त्याचा मॉडर्न मार्केटिंगवरती, अंडरस्टँडिंग मॉडर्न मार्केटिंग अँड नर्चरिंग कस्टमर रिलेशनशिप्स एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या 3 त्यांनी शॉर्ट पॉईंटच दिलेत. आता मित्रांनो, आपण जे त्याच्याकडून आउटपुट एक्सपेक्ट करतोय त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर तुम्ही ते वरून करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इथे वरती बघाल, इथे हे कन्फिगर नोटबुक म्हणून लिहिलेलं आहे, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला दाखवेल की डिफाईन युअर कॉन्व्हर्सेशन स्टाईल. तर तुम्हाला काय पाहिजे की तो जो AI आहे, नोटबुक LM आहे, त्यांनी कशासारखं ॲक्ट केलं पाहिजे. तुम्हाला त्याला ॲज अन ॲनालिस्ट म्हणून पाहिजे, तो तुम्हाला ॲज अ गाईड पाहिजे, कारण का तुम्हाला अजून काही कस्टम तुम्ही त्याला काय सांगाल की असा मला रिस्पॉन्स दे, मला तसा रिस्पॉन्स दे. तर ॲनालिस्ट म्हणजे काय, तो बेसिकली तो एक अभ्यासक म्हणून त्याचा रोल स्वतःला देईल. त्यानंतर गाईड म्हणजे तुम्हाला असं पाहिजे, तर त्यांनी केलेलं की तुम्ही त्याला काही प्रश्न विचारताय आणि तो तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी गाईड करतोय. की समजा तुम्ही त्याला विचारलं की ओके मला 4 P'sबद्दल माहिती दे, मार्केटिंगच्या 4 P'sबद्दल माहिती दे, तर तो त्या तुमच्या प्रश्नाला ॲज अ गाईड म्हणून आन्सर करेल, ॲज अ टीचर म्हणून आन्सर करेल. गाईड तसं आहे. तर आपण आत्ता सध्या हे डिफॉल्टमध्ये ठेवूया. त्यानंतर तुम्ही त्याला ते पण सांगू शकता की चूज युअर रिस्पॉन्स लेंथ. जर तुम्हाला शॉर्टमध्ये त्याचे आन्सर्स पाहिजेत, खूप जास्त त्यांनी लिहिलेलं नको आहे आणि खूप जास्त तुम्हाला वाचायचं नाही आहे, तुम्हाला मेन ठळक पॉईंटच त्याच्यातले फक्त हवेत, तर तुम्ही याच्यामध्ये शॉर्टर म्हणून करू शकता. किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल की त्यांनी अजून खूप इन्फॉर्मेशन द्यावी त्याबद्दल, पॅरेग्राफ, मोठे मोठे पॅरेग्राफ द्यावे किंवा काय, तर तुम्ही ते लॉंगर म्हणून सिलेक्ट करू शकता. आपण आता सध्याच्या याला शॉर्टर सिलेक्ट करूया आणि सेव्ह करूया. आता तुम्ही मित्रांनो त्याला ह्याच्या पुढे कुठलेही उत्तरं त्या प्रश्न त्याला विचारलेत तर तो तुम्हाला शॉर्टमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देईल. तसं आता आपण त्याला विचारूया की व्हॉट आर द 4 P's ऑफ मार्केटिंग. तुम्ही मित्रांनो बघताय, त्याला मी तो प्रश्न विचारला आहे की व्हॉट आर द 4 P's ऑफ मार्केटिंग. आता तो परत त्या डॉक्युमेंट्समधून जाऊन त्यातून सर्च करेल की 4 P's मार्केटिंगचे काय असतात. आता तुम्ही मित्रांनो बघता इथे त्यांनी आन्सर शोधून आणलं. त्यांनी सांगितलं की 4 P's म्हणजे तुमचं प्रोडक्ट, प्राईस, प्लेस, प्रमोशन, जे काय आहेत त्या गोष्टी. ठीक आहे. जसं तुम्ही शॉर्टर किंवा लॉंगर त्याला सांगू शकता आणि तो त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे आन्सर करेल. जर तुम्हाला काही गोष्टींचे शॉर्टमध्ये आन्सर पाहिजे तर तुम्ही इथे जाऊन फक्त ते शॉर्टमध्ये चेंज करा. ज्या वेळेला तुम्हाला मोठी आन्सर्स पाहिजे असतील तेव्हा तुम्ही लॉंगरमध्ये जाऊन क्लिक करा. सो इट डिपेंड्स ऑन तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही कशाबद्दल त्याचा रिसर्च करताय. आता मित्रांनो आपण वळूया आपल्या मेन ॲनालिसिसचे किंवा त्या स्टुडिओकडे, जेणेकरून ज्या काही त्यातल्या भरपूर अजून चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे समजता येतील. तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण वळूया आपल्या ज्या पहिले 2 ऑप्शन आहेत, ऑडिओ ओव्हरव्ह्यू आणि व्हिडिओ ओव्हरव्ह्यूकडे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलेलं की ऑडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये तो एक पॉडकास्ट स्टाईलमध्ये एक ऑडिओ बनवतो, ज्याच्यामध्ये 2 लोक त्या सब्जेक्टच्या रिलेटेड कॉन्व्हर्सेशन करत असतात. आता मी तुम्हाला दाखवतो हा क्रिएट करून. आपण जसं याला क्रिएटला क्लिक करू तो इथे खाली जनरेट करायला सुरुवात करेल. पण आता जो पॉडकास्ट जो बनेल त्याच्यामध्ये जे 2 लोक जे एकमेकांशी बोलत असतील त्या पॉडकास्टचा जो मेन काय म्हणतो त्याचा जो मेन सब्जेक्ट असणार आहे तो म्हणजे आपला मार्केटिंग, बेसिक्स ऑफ मार्केटिंग असणार आहे. मित्रांनो, ह्याला तयार व्हायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण पुढे वळूया. मी परत ह्यांनी तयार करून झाल्यावर परत आपण याच्याकडे येऊया आणि तुम्हाला दाखवीन त्यांनी कसा ऑडिओ क्रिएट केला.
दुसरी गोष्ट मित्रांनो आपण अजून बोललो ज्याच्याबद्दल ते म्हणजे आपला व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. आपण ते पण क्रिएट करायला स्टार्ट करूया, कारण का त्याला पण थोडा वेळ लागतो बनवायला. पण बेसिकली व्हिडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं की तो एक प्रेझेंटेशन स्टाईल व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये स्लाईड्स असतात वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये पण कोणी एक सांगणारा एक व्यक्ती असतो, तो तुम्हाला तो विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बेसिकली असा तो एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू ऑडिओ आणि व्हिडिओ ओव्हरव्ह्यू क्रिएट करतो. मित्रांनो आता ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट काय आहे किंवा एक इझी गोष्ट काय आहे की तुमच्याकडे त्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू किंवा तुमच्याकडे व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटेड असला तर तुम्ही कुठेही जाता येता किंवा घरून कॉलेजला जाताना किंवा घरून ऑफिसला जाताना तुम्ही त्या सब्जेक्टबद्दल तो व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही तो पॉडकास्ट ऐकू शकता, जेणेकरून तुमचा जो सब्जेक्ट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो सब्जेक्ट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने शिकता येईल. ते जनरेट करायचा मित्रांनो आपण तिसरा एक ऑप्शन बघूया ज्याला म्हणतात माइंड मॅप. मित्रांनो माइंड मॅप हा फक्त त्यांनी क्रिएट केलेला एक आपण म्हणूया की नकाशासारखा आहे, तुमच्या सब्जेक्टच्या नकाशासारखा आहे. तुम्ही जी काय त्याला इन्फॉर्मेशन या सब्जेक्टशी दिली आहे त्या इन्फॉर्मेशनमधून तो एक नकाशा क्रिएट करतो. त्या नकाशामध्ये प्रत्येक पॉईंट बाय पॉईंट त्या नकाशामध्ये ऑप्शन्स असतात. आपण त्यांनी तो नकाशा क्रिएट केला की आपण त्याच्याकडे वळूच या. तर मित्रांनो तुम्ही बघाल त्यांनी इथे माइंड मॅप क्रिएट केला आहे. आता आपण हा माइंड मॅप ओपन करूया. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो हा त्यांनी माइंड मॅप क्रिएट केला आहे ज्याच्यामध्ये मार्केटिंगचे जे फंडामेंटल्स आहेत, जो आपला सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला त्यांनी या पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. तर बेसिकली तुम्ही असा विचार करा की तुमचं जे मार्केटिंगचं पुस्तक आहे त्या पुस्तकांमधले हे सगळे चॅप्टर्स आहेत, हे सगळे धडे आहेत. आता तुम्हाला एक एक गोष्टीचा ह्याच्यामध्ये जाऊन इझिली अभ्यास करता येऊ शकतो. आता समजा तुम्हाला पहिलंच बघायचं आहे की डिफाईन मार्केटिंगमध्ये काय काय ऑप्शन आहे, तर तुम्ही बघू शकता डिफाईन मार्केटिंगमध्ये हे 3 त्याच्यामध्ये लेट्स से त्या डिफाईन मार्केटिंग या चॅप्टरमध्ये ह्या 3 गोष्टी आहेत किंवा हे 3 धडे आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामधलं काही जर समजा माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त तिथे क्लिक करू शकता. जसं तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल तो माइंड मॅप परत तुम्हाला त्या चॅट विंडोवरती घेऊन येईल आणि तो सांगेल त्याला की लेट्स डिस्कस अबाउट द कस्टमर्स, क्लायंट्स, पार्टनर्स. जे तुम्ही क्लिक केलं बेसिकली त्याबद्दल तो म्हणेल तुम्हाला आपण डिस्कस करूया. आता तुम्ही बघाल इकडे जसं तुम्ही त्याला क्लिक करून तो सांगायला सांगितलं तसं त्यांनी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन इकडे आणून दिली. आपण परत जाऊया आपल्या माइंड मॅपकडे. आता समजा तुम्हाला माइंड मॅपमधून दुसरं काही समजून घ्यायचं असेल, समजा तुम्हाला माहिती करायचं असेल की प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर तुम्ही त्या प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीवरती क्लिक करू शकता. परत त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला प्रॉडक्टचे क्लासिफिकेशनबद्दल माहिती करायची आहे का, त्याच्या प्रॉडक्ट लाईन आणि मिक्स डिसिजनबद्दल करायची आहे, प्रॉडक्ट लाईफ सायकलबद्दल करायची आहे, जे काय तुम्हाला करायचं असेल त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. जसे तुम्ही क्लिक करत जाल तसे तुम्हाला तो त्याच्या इनसाइडचे चॅप्टर्स ओपन करत जाईल, जेणेकरून तुम्हाला एक एक चॅप्टर शिकणं किंवा एक एक चॅप्टर समजून घेणं एकदम इझी होऊन जाईल. तर तुम्ही परत इकडे येऊन इकडे क्लिक करू शकता. आता तुम्ही जसं त्याला विचारलं की मला प्रॉडक्ट लाईफ सायकलची इंट्रोडक्शन स्टेजबद्दल मला माहिती करून घ्यायची आहे, तर तो आता ती तुमची कमांड घेईल किंवा ते तुमचं जी प्रॉम्प्ट घेईल आणि तो तुम्हाला इकडे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल. आता तुम्ही बघितलं जसं आपण त्यावरती क्लिक केलं त्यांनी सांगितलं की डेफिनेशन ही आहे, प्रॉडक्ट लाईफ सायकल किंवा जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती इन्फॉर्मेशन त्यांनी सगळी तुम्हाला इकडे आणून दिली. परत आपण अजून एक शेवटचं एक एक्झाम्पल बघूया मित्रांनो. जसं समजा तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की मार्केटिंगचं प्लॅनिंग कसं करतात, तर तुम्ही त्या मार्केटिंग प्लॅनिंगवरती ते क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, मार्केटिंग प्लॅन सेक्शन्स किंवा इम्प्लिमेंटेशन अँड कंट्रोल जे तुम्हाला माहिती करायचं असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता. परत तुम्हाला त्याचे ऑप्शन तो दाखवेल आणि मग तुम्ही परत कुठलाही तुम्हाला जो ऑप्शन हवा असेल त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. जसं तुम्ही क्लिक कराल तो परत आता इथे जाईल तुमच्या डॉक्युमेंट्समधून सगळी ती इन्फॉर्मेशन जी तुम्हाला हवी आहे ती इन्फॉर्मेशन तो काढून तुम्हाला इकडे आणून देईल, जसं त्यांनी इकडे आता आपल्याला दाखवली. तर मित्रांनो अशा प्रकारे माइंड मॅप जो असतो तो वर्क करतो. आपण थोडक्यात पुढे वळूया आणि पुढे आपले जे बाकीचे ऑप्शन आहेत ते आपण बघूया. जसं तुम्ही आता इकडे चौथा ऑप्शन बघताय मित्रांनो, ज्याचा आहे रिपोर्ट्स.
आता या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे काही काही रिपोर्ट्स आहेत, जसं ब्रीफिंग डॉक आहे. जरा फॉर एक्झाम्पल ब्रीफिंग डॉक काय करणार, तर आपण इथे क्लिक करू ह्याला, म्हणजे तो जनरेट करेल. सो बेसिकली ब्रीफिंग डॉकमध्ये तो तुम्हाला त्या ज्या तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टबद्दलची एक ब्रीफ इन्फॉर्मेशन देईल. जी ब्रीफ इन्फॉर्मेशन जर तुम्हाला समजा तुमच्या कुठल्या इंट्रोडक्शनमध्ये लिहायची असेल किंवा तुम्हाला कुठे जाऊन त्याबद्दल बोलायचं असेल किंवा काय करायचं असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला तो एक ब्रीफ इन्फॉर्मेशन त्याची क्रिएट करून देतो. तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो, त्यांनी ब्रीफिंग डॉक्युमेंट सुद्धा तयार केलं. मी इथे ओपन करतो. जसं तुम्ही इथे बघाल, इथे प्रत्येक गोष्टीची त्यांनी एक ब्रीफमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग दिली आहे किंवा ब्रीफमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. पण त्याचा दुसरा ऑप्शन बघूया, जे स्टडी गाईड आहे. आता स्टडी गाईडमध्ये मित्रांनो कसे आपण स्टडी गाईड पण क्रिएट करायला, तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता. त्यांनी तुमचं जे स्टडी गाईड आहे ते पण त्यांनी क्रिएट केलं आहे. आता बेसिकली मित्रांनो डिफरन्स याच्यामध्ये असा आहे की त्यांनी तुमच्या पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत, जे सोर्सेस तुम्ही त्याला दिलेत, त्याच्यामधून त्यांनी एक स्टडी गाईड बनवलं. जसं तुम्ही हे स्टडी कराल किंवा याच्यामध्ये काय जे ऑप्शन आहेत तुम्ही सगळे वाचाल, त्याच्या खालती त्यांनी तुम्हाला एक क्वेश्चन्स आणि आन्सर्सचं पण ऑप्शन दिलं आहे की क्विज टाईप. त्यांनी तुला विचारलं आहे की बेस्ड ऑन वरची इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे, त्यांनी काही तुम्हाला 10 त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेत. जर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, नॉर्मल तुम्ही जेव्हा गाईडवरती तुम्ही जेव्हा अभ्यास करता किंवा तुम्ही स्टडी करता, त्याच्याबद्दलचे तो तुम्हाला प्रश्नही विचारतोय. म्हणजे तुम्हाला उजळणी करायला, तुम्हाला त्याची म्हणतो ना की प्रॅक्टिस करायला एकदम इझी होऊन जातं. आपण परत जाऊया बॅक मित्रांनो. तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ आणि ऑडिओ पण क्रिएट झाला आहे. आपण येऊच त्याच्याकडे, पण आपला शेवटचा इथे खालती अजून शेवटचे 2 ऑप्शन आहेत, ते पण आपण क्विकली बघूया. म्हणजे मग आपण आपल्या मेन ऑडिओ आणि व्हिडिओकडे येऊ शकतो. तर मित्रांनो रिपोर्ट्समध्ये तिसरा हा ऑप्शन आहे, तो म्हणजे FAQ. आता तो FAQ जनरेट करेल मित्रांनो. FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. सो बेसिकली त्या सारखे विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते तो त्याच्यामधून जनरेट करून देईल. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, त्यांनी FAQs पण क्रिएट केले आहेत. जसं तुम्ही ओपन कराल तसं तुम्ही ते दाखवेल, व्हॉट इज द फंडामेंटल कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग अँड हाऊ हॅज इट्स अंडरस्टँडिंग इव्हॉल्व्ड. त्याचं आन्सर दिलं आहे. मग क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 त्याचा आन्सर, क्वेश्चन 4 त्याचा आन्सर, क्वेश्चन 5 त्याचा आन्सर, एक्सेट्रा एक्सेट्रा. असं जितके तुम्ही आहात इतके आय थिंक सो इकडे त्यांनी 8 तसे क्वेश्चनचे आन्सर्स दिले. सर हे आहे बेसिकली FAQ सेक्शन. आता यातला शेवटचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे मित्रांनो टाईमलाईन. तर मित्रांनो टाईमलाईनमध्ये तुम्हाला माहिती असेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही काही हिस्टॉरिकल डॉक्युमेंट त्याच्यामध्ये टाकले, तुम्हाला हिस्ट्री या सब्जेक्टबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही हिस्ट्रीबद्दल काय लागायला लागलं, त्याच्यामध्ये टाईमलाईन दिली आहे की फॉर एक्झाम्पल मुघल वर्षी भारतात आले, त्यानंतर 1857चा उठाव या वेळेला या वर्षी या ठिकाणी झाला, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्याला म्हणतात एक आपली टाईमलाईन. तर तशी टाईमलाईन तुमच्या सब्जेक्टनुसार जी असेल ती तो गोळा करेल. आता फॉर एक्झाम्पल मे बी तो अजून त्यांनी जनरेट केली नाही, बट या टाईमलाईनमध्ये तो मे बी दाखवेल की मार्केटिंगची सुरुवात कधीपासून झाली, किंवा फिलिप कॉटलर ज्यांना मॉडर्न मार्केटिंगचा याचे फादर बोललं जातं की त्यांनी सुरुवात कशी केली, एक्सेट्रा एक्सेट्रा ज्या काय असेल तो तुम्हाला तो टाईमलाईन त्या टाईमलाईन इथे तो बनवून तुम्हाला दाखवेल. तर बघा मित्रांनो, त्यांनी इथे टाईमलाईन तयार केली आहे. जसं मी तुम्हाला म्हणलेलं त्यांनी तशीच टाईमलाईन केली आहे. त्यांनी प्री-50s 1950s 1960मध्ये काय काय झालं मार्केटिंगमध्ये, 1970sमध्ये मार्केटिंगमध्ये काय काय झालं, ते आत्ता सध्याच्या लेटेस्टपर्यंत काय काय होते, या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे दिलेल्या आहेत. तर ही एक तुम्हाला म्हणजे समजा तुम्हाला युजली आपल्याला डिफिकल्ट होतं राईट की प्रत्येक गोष्टीची डेट किंवा हे लक्षात ठेवणं किंवा काय, तर त्याच्याकरता हे तुम्हाला भरपूर उपयोगी पडू शकतं. तर मित्रांनो ह्या होत्या आपल्या रिपोर्ट्सच्या जे 4 ऑप्शन्स, ते आपण एक एक करून बघितले. आता मित्रांनो सगळ्यात मेन पॉईंटकडे येऊया आपण, बोथ ऑडिओ ओव्हरव्ह्यू आणि व्हिडिओ ओव्हरव्ह्यू. ऑडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये पण मित्रांनो 2 पार्ट आहेत, ते मी तुम्हाला दोन्ही पार्ट दाखवणार आहे. मी आत्ता तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. आपण जेव्हा त्याच्याकडे वळू तेव्हा बघूया. पण सध्या पहिल्यांदा आपण आपला जो व्हिडिओ त्यांनी क्रिएट केला आहे तो आपण व्हिडिओ इथे बघूया. तर तुम्ही मित्रांनो बघा, इथे तो आता व्हिडिओ त्यांनी जो केला आहे तो त्यांनी लोड केला आहे. मी याला फुल स्क्रीन करतो म्हणजे आपल्याला
तो बघायला इझी पडेल. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा व्हिडिओ त्यांनी बनवला आहे. मी एखाद 1.5-2 मिनटं तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. All right, let's jump right into this and talk about what marketing truly is. We're going to go way beyond the usual idea of just flashy ads and sales pitches, because there's a whole strategic playbook behind how great companies create real, lasting value. So, when I say the word marketing, what's the first thing that pops into your head? For a lot of people, it's just selling stuff, right? But the modern reality, the playbook that successful businesses actually run, is so much bigger and way more fundamental than that. Here's the big mindset shift you have to make. The old way of thinking was, hey, the factory made this, now go find someone to sell it to. But the modern reality, marketing is a philosophy for the entire company. It's not about finding customers for what you've already made. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की त्यांनी कशा प्रकारे तो व्हिडिओ क्रिएट केला. इझी होऊन जातं ह्याच्यामध्ये की तुम्हाला जर हा जो व्हिडिओ मिळाला आहे, हा व्हिडिओ तुम्ही 5, 10, 15, 20 वेळा बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये टाकून, जेणेकरून ज्या तुमच्या मेन सब्जेक्टच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट्स तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसून जातील. त्याच्यावरून पण इथं कॉन्सेप्ट झाल्याच, पण त्याच्यामध्ये पण आता आपण ऑडिओ ओव्हरव्ह्यू पण बघूया. तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू पण किती चांगल्या प्रकारे त्यांनी बनवला असतो. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणालं, अजून पण एक ऑप्शन आहे, तो पण आपण बघूया. तर आपण आता हा ऑडिओ क्रिएट केला जो आहे त्यांनी, आपण त्याच्यामध्ये जाऊया. तर ऐका मित्रांनो, आता हा आपला ऑडिओ सुरू झालाय. All right, let's pull back the curtain on something we all encounter daily, but maybe don't fully grasp. Marketing. Yeah, It's really so much more than just, catchy jingles or those flashy ads we see. definitely. It's this really intricate blend of, well, psychology, strategy, and now lots of cutting edge technology. So today, we've gathered a fascinating stack of articles, some research notes, really trying to unpack how businesses big and small aim to connect with us, their customers. Right. And our mission really is to sort of reveal those unseen forces, the deliberate choice. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं त्याने त्याच्यावरती ऑडिओ पण एक क्रिएट केला. आणि तो पण जसा मी तुम्हाला म्हणलेलं की 2 लोकांचा कॉन्व्हर्सेशनल काइंड ऑफ पॉडकास्ट स्टाईल ऑडिओ त्यांनी क्रिएट केला. आता हा ऑडिओ तुम्ही बघाल 25 मिनिटाचा ऑडिओ आहे. या 25 मिनिटाच्या ऑडिओमध्ये त्यांनी तुम्हाला अख्ख्या मार्केटिंगच्या कॉन्सेप्ट्सबद्दल ते बोलले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ते ऐकू शकता, तुम्ही त्याच्यावरून समजू शकता, तुम्हाला ज्या इन्फॉर्मेशन हवी असेल ती इन्फॉर्मेशन ग्रास्प करू शकता. जितका वेळ पाहिजे असेल तितका वेळ तुम्ही तो ऑडिओ ऐकू शकता. आता नॉर्मली तुमचा ऑडिओ झाला क्रिएट की तुम्ही फक्त इथे तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे खाली डाउनलोडचा ऑप्शन येईल. तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक केलं की तुमची ती फाईल लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होऊन जाईल. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे इंटरॅक्टिव्ह ऑडिओ. आता इंटरॅक्टिव्ह ऑडिओ मोड हा काय आहे की मी आता ह्याच्यावरती क्लिक करीन आणि आपण बघूया. बट जेव्हा मी हे चालू करीन ना, तेव्हा तुम्ही बघाल ती जे 2 लोक जे पॉडकास्ट स्टाईलमध्ये जे बोलत आहेत ना, तुम्ही पण त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर त्या कॉन्सेप्ट्सबद्दल चर्चा करू शकता. आता तुम्ही मित्रांनो विचार करा, ही किती चांगली गोष्ट आहे किंवा किती अमेझिंग गोष्ट आहे की ज्या सब्जेक्टबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली आहे, तुम्ही स्टडी केला आहे, तुम्ही FAQs वाचलेत त्याचे, तुम्ही काही प्रश्न विचारून त्याचे अजून इन्फॉर्मेशन त्याच्याकडून तुम्ही गोळा केली आहेत आपल्या चॅट विंडो थ्रू किंवा माइंड मॅप थ्रू, किंवा ज्या पण गोष्टी आपण केल्यात त्या गोष्टींची उजळणी करायला, त्या गोष्टींची प्रॅक्टिस करायला हे किती इझियर होऊन जाते तुम्ही बघा. आता आपण चालू करूया. इथे मी इंटरॅक्टिव्ह मोडवरती क्लिक करतो. तुम्ही इथे बघाल, इथे ही विंडो ओपन झाली आहे. आता आपण प्ले करूया ऑडिओ पर तिकडे. आणि All right, let's pull back the curtain on something we all encounter daily, but maybe don't fully grasp. Marketing. Yeah. It's really so much more than just, catchy jingles or those flashy ads we see. Definitely. It's this really intricate blend of, well, psychology, strategy, and now lots of cutting edge technology. So today we've gathered a fascinating stack of articles to read. Oh, wait. Someone wants to join. Hey, go for it.
Hi, yeah. I mean, I just wanted to also bring this to notice, right? Yes, there are a lot of flashy things in marketing that is happening, but you guys also know, right? The basics, the fundamentals of marketing is a lot more important than all the flashy things that are there in today's world. That is such a vital point to make, and thank you for bringing it up. Yeah, you're absolutely right. We can get so caught up in the shiny new tools. The latest apps, the AI. But without a solid grounding in the fundamentals, even the most advanced tech falls flat. It's like building a skyscraper on quicksand, Exactly. The core concepts like understanding customer needs. or defining your brand's unique identity. These are the bedrock, and our sources definitely highlight this. Yeah, one of सो तुम्ही बघितलं मित्रांनो, तुम्ही कशा प्रकारे या नोटबुक एल एमचा तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी, तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर करण्यासाठी किंवा अजून त्याच्याबद्दल काही वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी वापर करू शकता. मित्रांनो, नोटबुक एल एम फर्स्ट ऑफ ऑल ऑफकोर्स ह्याचं फ्री व्हर्जन पण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अप टू 100 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. पेड व्हर्जन तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अप टू 300 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. बट मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की या नोटबुक एल एम मुळे आपल्या डे टू डे स्टुडंट लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये किती प्रमाणात बदल घडून येऊ शकतात, किती प्रमाणात इझी गोष्टी होऊ शकतात, आपण नॉलेज किती लवकर ग्रास्प करू शकतो, हे आपण ह्याच्यामधून घेण्यासारखं आहे. तर मित्रांनो, माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे, एकदा जाऊन हे टूल वापरून बघा. तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल मला सांगा. खाली आपल्या या व्हिडिओमध्ये कॉमेंट करा. जर तुम्ही ऑलरेडी वापरत असाल तर मला सांगा की तुम्ही त्याचा कसा वापर करता, कुठल्या गोष्टींसाठी वापर करता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण ह्यासारखेच अजून खूप सारे व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर त्यामुळे त्या व्हिडिओंची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी त्याची नोटिफिकेशन्स येत राहतील. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया.